नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये जो जातीय संघर्ष पेटला आहे, जातीय संघर्ष इतका भयानक आहे की माणुसकीला एक काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये असो किंवा कुठेही घडायला लागल्यात। तर आपण एक आपले 90 वर्षाची आजी आहे, तिला विचारण्याचा प्रयत्न करू त्यांच्या लहानपणी नेमकं कसं होतं, जातीमध्ये नेमकं माणसामध्ये भांडण लागत होते का, लोक एकमेकाला मारित होते का, हे त्यांना थोडं विचारण्याचा प्रयत्न करूयात। बाई, मला सांग, तुमच्या लहानपणी असं होतं का जातीमध्ये लोक जातीवर मारत होते का एकमेकाला? हा मारत होते लढाया हा जातीमध्ये? हा ही ह्या जातीचा आहे, ती त्या जातीचा आहे, होतं का? रणगाड्या निघालते, साऱ्या मारायला लोक निघाल जपले होते। हां, हं, कवा मोठे होते तेव्हा मी फडक्याचे होते मोठी। असं आहे का? आणि ज्यावेळेस म्हणजे रणगाडे निघायचे त्यावेळेस कोणत्या जातीचे लोक कोणाला मारायचे? मुसलमान लोक मुसलमानांनी हिंदू मुस्लिम हे व्हायच्या, दंगली व्हायच्या। आता हिंदू मुस्लिम बंद झाले, पण आपल्या हिंदू लोकांमध्येच व्हायला लागले। वंजारी आणि मराठा आहेत का आता समजा, ही त्याच्यामध्ये जाती संघर्ष निर्माण झालाय कसा? तर ती सरपंच संतोष देशमुख माहिती होते का तुला? आता जे हत्या झाली त्यांची, हा माहिती का? ती आता हत्या झालेली कोणी मारले? त्या लोकांना जीपीवाल्यांनी। हा, तुला माहिती आहे? बर बर बर, माहिती हो। ते जीपीवाल्याने मारले ते तुला काय म्हणायचं बरं, कशामुळे मारलं असं? कुणाचं लेकरं उचललं होतं कुणी म्हणा। कुणी हा, ती संतोष देशमुखांनाच जीपी मध्ये घेऊन गेले होते, त्यांना मारून टाकलं त्याने तिकडं, गाडी पिढी चट मोडून टाकली। पण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जातीमुळे मारला असं म्हणायला लागलेत लोक, काही ते बरोबर आहे का? काय असतं ते काय कळालं नाही मला, एवढं समजलं नाही। हां, बर बर बर। जुन्या काळामध्ये असं होत होते का, मारत होते की कुणाला जोन जास्त? मारित करून खायचं पडेल होते। खायला प्यायला मिळत नव्हतं पहिलं? काय भाज्या खात होते, काय बी खात होते, कामं करायचे मरणाचे। हां, पहिलं काय खायचे भाज्या नेमकं? कशाच्या भाज्या खायच्या, मोहऱ्याच्या, पात्र्याच्या। आता तुम्ही झाल्यावर खाल्ल्या की। हां हां हां, पण आता लोक चांगलं हॉटेलमध्ये जाऊन खातात तरी मरायलेत, रोग व्हायलेत केमिकलमुळं। पहिले लोक मला होईनार रोग तुला बी होईल। पहिले लोक हे होत होते, भाजी खाते कोणची? पात्र्याची, तेलाची हाटून झालं, मोहरीची। हा, पराशीच मोहरीची भाजी केली। हा हा, मोकळी मोहरीची भाजी? मोहरीची कशी भाजी करता येईल? चिरायची, बारीक करायचे तुकडे, आणि त्याची मोकळी भाजी करायची। हा हा, आंबळ भाजायची, पिळायची, आणि तेल मीठ लावायचं आणि खायची। तुमच्या काळात दुष्काळ पडला होता म्हणा, दुष्काळामध्ये तर लोक मग कसं खात होते? खाल्ल्या, काय अडकाल्या खाल्ल्या, काय बी खाल्लं, बरबाड्या खाल्ली। हा, सवयशीने बरबाड्या आणायचं तिकडून, हा, बरडायचं, तळायचं, खायचं। काय भाकरी होत्या चिकटवत लागत होत्या, मुगीच्या भाकरी गाठ। पहिलं खायलासाठी लोक जगत होते, आणि आता खवायला चांगला मरणला यायलेत। हा, आता एकूण एकाला पैशासाठी मारायला लागलेत, किंवा कशासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी मारायला लागलेत, भांडणं करायला लागलेत। त्याच्यामुळे आपलं जपूनच खायचं। जपून खाल्लं तरी असं काही बी कुठाने होतच की, काहीच करायचे नाहीत, मध्ये जायचंच नाही कोणाच्या कुठाण्यात। हां, बर बर बर। आज काय केलं मग? काय केलं राहत आज? खुरपीने बघितले इतके बाबा इतके पाठ हां, दुष्काळामध्ये कसं जगत होते लोक? दुष्काळामध्ये काय खात होते नेमकं? काय बी खात होते। तू होतीस का दुष्काळात? कुठे गेलते तर दुष्काळापासून तर रोग लागला मला। कसला दुष्काळ पडला होता नेमका? धान नाही खायचा मिळायचा, 8 रोज लागत होतं की जरा जायला कोकणला। हां, ते मिलो गहू यायचे, ते खायचे, दळून पीठ यायचं। माझी माय मिलता पीठ होतं, कोपाचं पीठ वगैरे, पांढरा शिपट, त्याच्या चपात्या लाटता लाटता त्या पांढरी शिपट सुजी जण गोटे व्हायचे, त्याला आठवून खायच्या चपात्या। आता सगळं मिळते आहे, पण लोक मिळते पण खायला सुख नको, सुख नाही, सुख नाही, त्याचा का वाद आहे का? आता बीड मधले, ते केज मधले, मसाजोग मधले, त्यांचे घरचे आता सगळे उघड्यावर पडले, तर त्यांना न्याय मिळायला पाहिजे। न्याय पाहिजे कुठं? न्याय म्हणजे न्याय मिळायला पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे। हा, मिळायला पाहिजे का नाही? ते आंदोलन काल आंदोलन मोठं झालं की बीड मध्ये, मनोज जरांगे पाटील ही होते तिथं। माहिती का मनोज जरांगे पाटील कोण आहे ते? मनोज जरांगे पाटील माहितीत का तुला? कुठले?
आपले मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा दिलेला, त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसले होते, त्यांच्यावर गाणे निघाले बघ, गाणे आहे, पोरं म्हणत होते. पोरं माझे गाणे म्हणत होते. हां, एक मराठा लाख मराठा. हो. ती होते तिथं काल, मोठे मोठे नेते आले होते, आमदार आले होते. औरंगाबाद का? नाही नाही, बीडला. बिल्ला आलते होते. हां, लय भाषण झाले ना काल, लय चक्का जाम होता सगळा. भाषा झाला असं. आणि 2-3 आरोपी फरार आहेत त्याच्यामधले, अजून बरं पळून गेले. गेले पळून, तेच पळून जाणारे, चोरी करणारे. मारून पळून गेलेत ना, माणसाने मारून. हां, आता कुठं गवतात आता? गवस त्यांना गावात हुडकूनच काढतील ना, मारायला. काढतील. मारायचं काय गरज आहेत का? डाकं टाकायचं आणि मारायचं, पळून जायचं. हो, चालतंय मग, काय नाही. ठीक आहे मित्रांनो, बघा बाई चल तिकडे, रोज मत बाई चल तिकडे, गावच करपेला राहतात. ठीक आहे, ओके, धन्यवाद. भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. लांब जरा